मागच्या काही महिन्यात सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। सोन्याच्या किमती अचानक अशा का बदलत आहेत, यामागे नेमके कारण कोणते आहेत? डॉलरचा प्रभाव, रुपयाची घसरण का आंतरराष्ट्रीय मंदी, तसेच युद्ध आणि टॅरिफ वॉर यांसारख्या कारणांनी सोन्याच्या किमतीला कसं प्रभावित केलं, या संपूर्ण घडामोडीचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सुरुवात करूया डॉलरपासून। जगभरातील देश आणि कंपन्या तसेच लोकांचा विश्वास अमेरिकन डॉलर या चलनावर आहे। डॉलर हे सर्वात सुरक्षित आणि स्थिर चलन मानलं जातं। या विश्वासामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच होतो। तेल, सोने, इतर वस्तू डॉलरमध्ये खरेदी आणि विक्री केल्या जातात। जवळपास प्रत्येक देश आपला विदेशी चलन साठा म्हणजे फॉरेन रिझर्व्ह डॉलरमध्येच ठेवतो। पण गेल्या 6 महिन्यांमध्ये डॉलरच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे। ही घसरण मागच्या 50 वर्षातील सर्वात मोठी मानली जाते। त्याच्यामागे अनेक कारणे सांगितले जातात। अमेरिकेमधील आर्थिक मंदी यांच्यासारखी बरीच कारणे याच्यासाठी प्रभावी ठरलेली आहेत। पण जेव्हा जगाचा डॉलरवरील विश्वास डळमळीत होत जातो तेव्हा लोक पर्यायी चलन शोधतात आणि पर्यायी चलन म्हणून सोन्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो। म्हणजेच डॉलर जेव्हा कमजोर होतो तेव्हा सोने महाग होते। आजच्या परिस्थितीचा विचार केला तर जगभरातील देशांचा डॉलरवरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे। चीन, रशिया, भारत, सौदी अरेबिया यांसारखे देश डी-डॉलरायझेशन म्हणजेच डॉलरवरील डिपेंडन्सी कमी करत आहेत। म्हणूनच या देशांच्या सेंट्रल बँकांनी डॉलर सोबतच सोने साठवायला सुरुवात केली आहे, जेणेकरून भविष्यात डॉलरची किंमत अचानक घसरल्यास त्यांच्याकडे सुरक्षित बॅकअप प्लॅन असावा। भारतात रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करायला सुरुवात केली आहे। मग देशात आयात होणाऱ्या सोन्याचा मोठा हिस्सा जर रिझर्व्ह बँक खरेदी करत असेल तर साहजिक आहे सोन्याची मागणी आणि किंमत प्रचंड प्रमाणात वाढणार। त्यामुळे डॉलरचे विश्वासार्हता आणि डॉलरचा जो फॅक्टर आहे तो सोन्याच्या किमतीवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव सोडून गेलेला आहे। पुढचा फॅक्टर आहे टॅरिफ वॉर म्हणजेच आयात शुल्काची लढाई। जेव्हा 2 देश एकमेकांच्या वस्तूवर आयात शुल्क वाढवतात त्याला टॅरिफ वॉर असं म्हटलं जातं। आजकाल टॅरिफ वॉर खूप चर्चेचा मुद्दा झालेला आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक याच्यामुळे दोन्ही प्रभावित झालेला आहे आणि याचा परिणाम म्हणून व्यापारी लोक सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची खरेदी करतात। अमेरिका चीनमधील ट्रेड वॉर चालू असतानाच अमेरिकेने भारत आणि चीनवर लादलेले आयात शुल्क म्हणजे टॅरिफ सोन्याच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं। सोन्याच्या किमतीवर युद्धाचा देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। युद्ध म्हणजे फक्त जीवितहानी नाही तर संपत्ती, गुंतवणूक आणि व्यापार या सगळ्यावर आलेलं संकट। जेव्हा कुठे युद्ध पेटतं त्यावेळेस तेल, गॅस आणि व्यापारावर खूप मोठा परिणाम होतो। यामुळे बाजार अस्थिर होतात आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी व्हायला सुरुवात होते। सगळ्यांना आपले पैसे सुरक्षित ठेवायचे असतात, त्यामुळे सोने हा सर्वात उत्तम पर्याय त्या ठिकाणी सर्वांना दिसतो। म्हणूनच प्रत्येक युद्धाच्या काळात सोन्याच्या किमती अचानक वाढतात। सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं, रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्रायल यांच्यामधील युद्ध, तसेच मध्य पूर्व आशियातील जे जिओपॉलिटिकल तणाव आहेत, या सर्वांचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर झालेला आहे। गुंतवणूकदार डॉलर आणि शेअर विकून सोन्याची खरेदी करत आहेत आणि या सर्वांचा वैश्विक बाजारावर थेट परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं। संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली आहे। एखाद्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था जर कमकुवत होत चालली तर त्याचा बाकीच्या देशावर देखील थेट परिणाम होतो। जेव्हा जागतिक बाजार मंदावतात किंवा मंदीचा धोका वाढतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळतात। परिणामी सोन्याच्या किमती वाढू लागतात। सध्याची परिस्थिती जर बघितली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावत चाललेली आहे, तर एका बाजूला युरोपियन कंट्रीज ऊर्जा संकटातून जात आहेत। चीनची अर्थव्यवस्था सुस्त होत चालली आहे, त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात घटत आहे आणि या सर्वांचा परिणाम भारतीय रुपयावर देखील झालेला आहे। मंदावलेल्या जागतिक बाजारपेठेमध्ये त्यामुळे सोने हा सर्वांना सुरक्षित पर्याय वाटतो आणि सोन्यामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक केली जाते। शेवटचा फॅक्टर हा भारतामधील आहे, तो म्हणजे रुपयाची घसरण। जेव्हा भारतीय रुपया कमजोर होतो त्यावेळेस साहजिक आहे आपल्याला डॉलर महाग वाटू लागतो। त्यामुळे भारताला सोने बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करताना किंवा आयात करताना ते महागात पडतं। म्हणजेच भारत ज्यावेळेस सोनं आयात करतो त्यावेळेस रुपयाच्या घसरणीमुळे त्या सोन्याची किंमत आपल्याला जास्त वाटू लागते। म्हणजेच भारताला सोने आयात करणं महागात पडतं, कारण सोने डॉलरमध्ये विकत घेतलं जातं। गेल्या काही महिन्यामध्ये रुपयामध्ये लक्षणीय स्वरूपाची घसरण झालेली दिसून येते। हे सर्व घटक सोन्याची किंमत वाढवण्यासाठी कारणीभूत त्या ठिकाणी ठरतात।
ज्यामुळे सोन्याची मागणी वाढून त्यांच्या किमती वाढू लागतात। सोन्याच्या वाढत्या किमतीबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।